शुभ सकाळ सगळ्यांना। आजची रविवारची दिवसाची सुरुवात मी केली आहे पेठ्याचा रस बनवून। हा रस आहे ना डेली मी घेते। ह्या रसाचे ना पिण्याचे अनेक फायदे आहेत। तुम्हाला जर माहिती हवी असेल ना आणखीन तर तुम्ही नक्की गूगलवरती चेक करून बघू शकता। खूप छान लागतो हा आणि हेल्दी आहे भरपूर। मोस्टली आता डेली रूटीन म्हणजे सकाळची सुरुवात आम्ही ह्या ज्यूसनी करतो। ज्यूस घेतल्यानंतर 30 ते 45 मिनटानंतर आम्ही नाश्ता करतो। आज आहे संडे तर बनवणार आहे पोहे। तर सगळी त्याची तयारी केली आणि हे बघा शेंगदाणे वगैरे परतत ठेवलेत। नाश्ता झाला तेवढ्यातच आलं मिशोचं पार्सल। सध्या सेल चालू आहे त्याच्यामुळे छोटीशी वस्तू, छोटीशी नाही म्हणता येणार, एक नॅपकिन होल्डर, टिश्यू पेपर होल्डर जे डायरेक्ट भिंतीला अटॅच करता येईल ते मी ऑर्डर केलं आहे। खूप रिजनेबल रेटमध्ये पडलं मला। 89 रुपीज होतं आणि समथिंग ऑनलाईन पेमेंट केल्यामुळे मला हे भेटलं 79 रुपीजला आणि चांगली क्वालिटीसुद्धा आहे। म्हणजे स्टिकर आहे त्याला, डायरेक्ट स्टिक करायचं आहे आपल्याला हे। हे बघा हे त्याचं स्टिकर आहे। पाठीमागून असं पील करायचं, काढून टाकायचं आणि डायरेक्ट भिंतीला चिटकवायचं आहे, फिक्स होऊन जातं। आणि हे त्याचं म्हणजे टिश्यू अडकवण्यासाठीचं हे स्टँड आहे। क्वालिटी चांगली आहे याची। 79 रुपीज म्हणजे काहीच नाही। हे आता मी अडकवण्याचा प्रयत्न करते। बराच वेळ गेला त्याच्यानंतर कुठे ते अडकलं त्याच्यामध्ये। टिश्यू पेपर होल्डर आहे किंवा तुम्ही नॅपकिनसुद्धा याच्यावर लावू शकता, किचनमध्ये वापरू शकता, वॉशरूममध्ये यूज करू शकता। छान आहे क्वालिटी याची। तुम्हाला जर याची लिंक हवी असेल तर मी नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासोबत शेअर करते ह्याची लिंक। फ्रेंड्स हे बघा अशा प्रकारे तुम्ही किचन टिश्यू आहेत ते तुम्ही ह्याच्यावर हँग करू शकता आणि अशा प्रकारे किचनच्या भिंतीवरती तुम्ही हे फिक्स करू शकता। छान आहे क्वालिटी, स्टर्डी वाटली आणि 79 रुपीजमध्ये एकदमच रिजनेबल वाटलं। चांगलीच डील भेटली मला। आणि बघा अशा प्रकारे तुम्ही किचनमध्ये, बाथरूमच्या जवळ असं नॅपकिन होल्डर म्हणून सुद्धा ह्याचा वापर करू शकता। आता थोडंसं वॉटरमेलन घेतलं आणि अर्धा शिल्लक राहिलेलं मी अशा प्रकारे जे क्लिंच फॉईल असते किंवा क्लिंच पेपर असतो तो रॅप करते त्याच्या पूर्ण वरतून, म्हणजे ते फ्रीजमध्ये असं वरून सुकलं जात नाही। डायरेक्टली जर आपण ठेवलं कुठलंही फळ कट करून ना तर वरून त्याचं सुकल्यासारखं होतं। त्याच्यामुळे नेहमी मी कुठलंही म्हणजे काही भाजी असो, जे म्हणजे कोबी किंवा दुसरं कुठली इतर फळभाजी असो किंवा अशी फळं असतील तर मी मोस्टली या क्लिंच फॉईलनेच रॅप करून त्याला फ्रीजमध्ये ठेवते। ते चांगले मेंटेन राहतात, फ्रेश राहतात। फ्रेंड्स हे बघा अशा प्रकारे सगळ्या बाजूनी हे क्लिंच फॉईलने रॅप करून वॉटरमेलन मी असं स्टोर करते फ्रीजमध्ये। वीकेंडला ना फ्रेंड्स मी बेडशीट्स वगैरे चेंज करते प्रत्येक शनिवारी, पण काल वेळ नाही भेटला म्हणून आज म्हटलं नाश्ता वगैरे सगळं झाला तर हे आपण चेंज करून घेऊया। बेडशीट वगैरे आता मी चेंज करून घेतली, दुसरी धुतलेली अंथरली आणि आता सगळे जे कुशन आहेत किंवा ज्या उशा आहेत मोठ्या त्याचे कवर मी चेंज करून घेणार आहे। प्रत्येक शनिवारी हा एक रुटीनच आहे माझा। दर आठवड्याला मी बेडशीट वगैरे चेंज करत असते। त्याचबरोबर सोफ्याचे कवर आहेत, सोफ्याचे कुशन आहेत त्यांचेही कवर मी धुवायला टाकते आणि दुसरे घालते। पण यावेळेस वेळ नाही भेटला म्हणून आता फक्त आज मी बेडशीट चेंज करून घेतली, कुशन कवर वगैरे चेंज करून घेतले आणि उद्या सोमवारी मी सोफ्याचे कवर वगैरे चेंज करून घेणार आहे। त्याच्यामुळे काय होतं ना सगळीकडे साफसफाई राहते आणि फ्रेशनेस मेंटेन राहतो। आता हे कुशन काढून घेत आहे आणि हे छान असे कवर्स आहेत माझ्याकडे वेगवेगळे ह्याचे, तर ते मॅच करून मी नेहमी घालत असते। प्रत्येक बेडशीटवरती मी असा एक सेट बनवून ठेवलेला आहे, त्याप्रमाणे मॅच करून मी हे कवर घालत असते। आता हे बघा उशांचे कवर मोठ्या जे आहेत ना ते मी चेंज करून घेणार आहे। मोस्टली मी काय करते ना फ्रेंड्स, आतमध्ये जे उशा आहेत त्याला जे आपल्याकडे बेडशीट्स काही फाटून वगैरे जातात मग त्यांचे उशांचे कवर शिल्लक राहतात किंवा मोस्टली मी असे एक्स्ट्राचे उशांचे कवर घेऊन येत असते आणि उशांना आतून घालते। त्याच्यामुळे काय होतं ना तेलाचे आपण झोपतो त्यावेळेस कधी कधी आपल्या डोक्याला तेल असतं तर ते डाग वगैरे डायरेक्टली उशांना लागत नाही, त्याच्यामुळे असे डबल कवर मी घालते। आता हे बघा बेडशीट वगैरे कुशन कवर उशांचे कवर सगळे चेंज करून झालं, किती छान वाटतं ना, फ्रेश वाटतं एकदम।
वॉशिंग मशीनमध्ये बेडशीट धुवायला टाकली आणि त्याच्यानंतर मी आता करायला घेतली आहे भाकरी. उन्हाळ्यात आम्ही मोस्टली ज्वारीचीच भाकरी खातो, नाही तर इतर वेळेस बाजरीची भाकरीच असते आमच्याकडे. सो आता छान अशी गरमागरम ज्वारीची भाकरी मी करून घेणार आहे. तयार झाली आहे गरमागरम अशी छान अशी फुगलेली ज्वारीची भाकरी. कशी वाटते ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनल सारिकाज क्रिएशन्समध्ये. सो आज आहे संडे, तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावा माझा संडे रुटीन दुपारपर्यंतचा. सो संडे म्हटलं की आपण सगळेच आरामशीर उठतो, कारण एक दिवस छान असं आपल्याला रिलॅक्स करायला मिळतो. सगळ्यांना सुट्टी असते, त्याच्यामुळे दिवस संडेचा जो आहे आरामशीर सुरू होतो. तसंच आमचाही आजचा दिवस आरामशीरच सुरू झाला. व्हिडिओच्या सुरुवातीला शेअर केलं की मी ब्रेकफास्टसाठी काय बनवलं ते डिटेलमध्ये नाही शेअर करता आलं तुम्हाला, कारण आता व्हिडिओ खूप मोठा होतो. आणि आज संडे आहे, तर आज आहे आमच्याकडे चिकन. संडे स्पेशल चिकन सगळ्यांकडेच असेल. आणि आज तुमच्याकडे तुम्ही काय बनवलं संडे स्पेशल, काय रेसिपी बनवली आहे, नॉनव्हेज आहे व्हेज आहे, ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. सो मी ते करत आहे चिकन बनवण्याची तयारी, कारण आज येणार आहे स्वप्नील, सोनाली, सागरिका स्वरूप जेवायला. यादव काकी नाही आहेत, त्या ऑफिसला असतात, त्यांना संडेला सुट्टी नसते, त्याच्यामुळे त्यांना डब्यामध्ये पार्सल करून देणार आहे. आणि इथे तयारी सुरू आहे. तर मसाला वाटप जे आहे त्याची तयारी करून घेतली. ते कोथिंबीर, खोबरं, आलं, लसूण आणि कांदा बारीक करून घेतला. त्याच्यात धने आणि अख्खा गरम मसाला सुद्धा ऍड करायचा आहे. आणि दाखवते तुम्हाला ह्या अशा भाकऱ्या मी आणायला लावल्यात, काही तांदळाच्या. ह्या आमच्या इथे बनवून मिळतात, ह्या आणलेल्या आहेत मिस्टरांनी. दाखवते तुम्हाला जवळ. आणि मिस्टरांसाठी बनवली आज ज्वारीची भाकरी. नेहमीच ते आम्ही ज्वारीची भाकरी खातो, कारण आमच्याकडे ना चिकनचा रस्सा म्हटलं की मस्त भाकरी ताटामध्ये चुरून खाल्ली जाते. तुमच्याकडे चिकन कसं खाल्लं जातं ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. ते मी दाखवेन की कशा प्रकारे मिस्टर ताटामध्ये चुरतात भाकरी. आणि खरंच खूप छान लागतं ते ताटामध्ये चुरून भाकरी रश्श्यामध्ये खाल्ली ना, तर चिकन खूपच भारी लागतं. आणि दाखवते तुम्हाला की काय काय बनवण्यासाठी बनवल्या आहेत मी ज्वारीच्या भाकऱ्या. आणि या आणलेल्या आहेत तांदळाच्या भाकऱ्या. या अशा बनवून मिळतात आमच्याकडे, खूपच मस्त मोठ्या आणि पातळ असतात या. सो या मागवलेल्या आहेत मी. कारण आणि हे बघा इथे मस्त टोपामध्ये गरमागरम भात लावलेला आहे आणि याच्यात शिजवलेलं आहे चिकन. डायरेक्ट कुकरमध्येच लावलं आहे मी. आणि आता ही तयारी करून ठेवली आहे वाटपाची. आता ते मी भाजून घेणार आहे. सो वाटप जे आहे ते मी भाजायला घेतलं आहे. खोबरं आधी भाजून घेणार, थोडं जाड कापलेलं आहे ना, मग मिक्सरमध्ये सर्वात आधी हेच फिरवून घेणार आहे. सो छान असं मी परतून घेते. खोबरं भाजून झाल्यानंतर धने भाजून घेणार आहे. बघा इथे खोबरं भाजून झालेलं आहे. आता धने परतून घेत आहे. त्याच्यानंतर आता कांदा, लसूण, आलं परतून घेतलं. त्या तो कांदा भाजत आहे तोपर्यंत सॅलडची तयारी करून घेतली. काकडी, गाजर, बीट, कांदा आणि लिंबू ही सगळी तयारी करून ठेवली. फ्रेंड्स हे बघा छान असा आपला गरमागरम चिकनचा रस्सा तयार झाला आहे. छान तरी आली आहे ना. सो आता जेवायला घेतो आहे. हे बघा छान असा चिकनचा रस्सा, सॅलेड आहे, ज्वारीची भाकरी आणि भात. मग मस्त छान अशा गप्पा गोष्टी करत आम्ही सगळ्यांनी, ही बघा सागरिका, जेवण करून घेतलं. आणि सगळ्यांनी छान असं एन्जॉय केलं आजचं हे लंच संडे स्पेशल. जेवण झाल्यानंतर सगळ्यांना सर्व केलं आईस्क्रीम. आणि आता शिल्लक राहिलेला फॉईल लावून मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. बाय बाय.